वाटतंय. हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. सो सकाळी सकाळी आज मी लवकर उठलोय. हा, सकाळी सकाळी मी आज लवकर उठलोय आणि डेट आहे 4 ऑगस्ट आणि आज संडे, ऑगस्टचा पहिला रविवार आणि आम्ही चाललोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, ऑगस्टच्या सकाळी सकाळी पहिला रविवार कुठे चाललाय? अरे ऑगस्ट आला, उठा, आगमन सोहळे चालू झाले. आयसीनं उठा, चला आमच्यासोबत गणपती बघा. जे येऊ नाही शकत त्यांनी हा व्लॉग बघा. सुरतचा गणपती आज आम्ही बघायला चाललो आहे. येस, पहिला मुंबईमधला आगमन सोहळा मल्हारी ग्रुपचा सुरतचा गणपती. ते लोक फर्स्ट इथून आगमन काढत आहेत. टिप तर खूप काय मिळालं आहे, पण मी आता देत नाही, कारण ते जर निघालं नाही तसं तर मी तोंडवर पडीन. तर आता आम्ही सकाळचे किती वाजले थांबा बघू दे मला, 11:15 झालेत. 11 वाजता गणपतीचा निघण्याचा टाईम होता. थोडं वर खाली होतं, आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही एक्सपिरियन्स आहोत. आणि आता आम्ही परेल वर्कशॉपला चाललो आहे. तर परेल वर्कशॉपला जाऊन अपडेट देतो मी तुम्हाला. मी आज काय कॅमेरा वगैरे घेतला नाही. कॅमेरा घेतला आमच्या नुसता फोटोग्राफी कॅप्चर विथ पूर्वेशने. आणि मी कॅमेरा घेतला नाही आज, कारण मी विचार केला की आज व्लॉगवर फोकस करूया आणि पूर्वेश फोटो काढेल आज. मध्ये मध्ये मी पण काढेन, आम्ही स्विच करत राहू. आणि लेट्स सी, आता काय बोलण्यासारखं काय आहे नाही जास्त, बट पूर्वेशने मला टिप दिली की गणपती खूपच किंग झालाय, किंग एकदम मस्त झालाय, एकदम खूप मस्त असं पूर्वेशने. तर माझी एक्साइटमेंट वाढली आहे. घरातनं निघायच्या आधी पूर्वेशने मेसेज केलं तर माझं असं झालं, कुछ तो युनिक होगा गणपती में. टीप अशी मिळालं की गणपती 27 फुटाचा आहे. प्रभावाला धरून, ट्रॉलीला धरून, जे काय असेल ते धरून. ठीक आहे, मी दाखवल्यावर माझ्यावर हे नको करा, हे 27 फूट बोललेला आहे, इतकं वाटत नाही. मला असं काल ऐकायला आलं बस. तर आता मी काय बडबड नाही करत, कारण तुम्ही गणपती बघायला आलायत, माझी बडबड ऐकायला नाही. चला गणपतीला. तर गाईस, तुम्ही आता गणपती बघितला असेल, चांगला वाटतं, एकदम किंग वाटतं. अजून तयार झाल्यावर चांगला वाटेल. पण एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज अशी आहे की पूर्वेश देईल तुम्हाला. पूर्वेश बोल, मला वाईट वाटतं. त्यांनी अजून गणपतीची खूप तयारी बाकी आहे. म्हणजे खूप जसं तयारी बाकी आहे. म्हणजे त्याला धोतर नेसवायचे, त्याला आभूषण लावायचे, म्हणजे हातातले शस्त्र लावायचे, लय काम आहे. आणि अजून हे ढोल तसं पथकवाले ते समोर दाखवतो, तिकडे दाखव. हे बघा, हे आता सगळे पुरा हे असं सगळे अजून येत आहेत. ढोल तसं पथकवाले, बँजोवाले याची सगळे तयारी करतायत. मग मला असं वाटतं की म्हणजे 1 तास तरी जाईल. म्हणजे जस्ट आले आहेत ते, जस्ट आले आहेत. त्यांनी टेम्पो मधनं आताशी ढोल नाही उतरवले, ते स्वतः आता उतरले. तर ऑलमोस्ट 1-1.5 तास जाईल. 12:30 पावणे 1 तर कन्फर्म आहे. पावणे 1 तर कन्फर्म आहे. आरामात 1-1.5 तास जाणार तिकडे. हा, तर आम्ही काहीतरी विचार करतोय काय करायचा. बट गणपती खूप चांगला वाटतोय. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. आणि बाहेर पडल्यावर अजून त्याला ट्रॉलीवर ठेवायचं आहे, खूप काय त्याचं काम बाकी आहे. मग तो पूर्ण रेडी झाल्यावर असाच किंग वाटतोय. तर रेडी झाल्यावर किती किंग वाटेल. बट लेट होतोय. आम्हाला वाटलेलं लवकर काढतील, कारण त्यांना सुरतला न्यायचं आहे गणपती. सुरतला आरामात 2 दिवसांनी न्यायचं होतं. मला वाटतं त्यांना 5-6 तारखेला न्यायचं असेल. ठीक आहे, असं सीन आहे. तर आता मी विचार करतोय काय करू त्याचा. तो विचार करतो आणि तुम्हाला लवकरच कळवतो की नक्की आम्ही काय करू. गणपती तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा. गणपती आवडला असेल तर नक्की लाईक करा, ठीक आहे. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नको लिहा. खूप सारे लोक असे बोलतात की कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. मी बोलून मनातल्या मनात बोला, बस आहे ते. तुम्ही ब्लॉग बघता गणपती बाप्पा मोरया बोला. कमेंटमध्ये बोलायची काही गरज नाही. ते फक्त आम्ही आमच्या फायद्यासाठी बोलतो, पण मी तसा नाही फायद्यासाठी बोलेन. तुम्ही मनातल्या मनात गणपती बाप्पा मोरया बोला. मी पण गणपती बाप्पा मोरया बोलतो. आणि ब्लॉगमध्ये माझ्यासोबत बनून राहा, म्हणजे तुम्हाला काहीतरी एक्साइटिंग दाखवा. येस. तर आम्ही सुरतचा विघ्नेश्वर बघायला आलो. 3 सुरतचे गणपती आज जाणार आहे. एक परेल वर्कशॉपमधनं, कलागंधामधनं जो आपण जिथे मागाशी गेलेलो,
आता त्याचं धोतर नेसवायला चालू केलं म्हणजे अजून टाईम आहे आणि इथे पूर्णपणे रेडी आहे. तर आम्ही इथे आलो. तर सुरतचा विघ्नेश्वर आता काढायला घेत आहे स्वरांजली ब्रास बँड. जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्या सांगतो. क्लिप्स बघून घ्या. जर तुम्हाला माहिती असेल तर मी सांगतो. लालबागचा राजाला जो विसर्जनाला वाजवतात स्वरांजली ब्रास बँड हे इथे आहेत वाजवायला. त्यांचा मी क्लिप्स घेतल्या, कडकवाल्या क्लिप्स घेतल्या आणि त्यांनी लालबागच्या राजाचं गाणं वाजवलं. आमचे हात पाय नाही थांबले पण आम्ही कंट्रोल केला कसा बसा. किंग गाणं वाजवलं. आता गणपतीची लोक काढायला घेत आहेत, त्यांची पूजा वगैरे झाली आहे. सो हा अपडेट आहे. गणपतीची कारखान्यातली छोटीशी व्हिडिओ पूर्वेशने काढली आहे ती तुम्ही बघून घ्या. बाहेर आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू. गणपती आवडला असेल तर लाईक करून एक जरा लाईक करा. जरा पोरगाला मेहनत करा. कॅमेरा दाखवतो पोरगाला मी मेहनत माझ्याच्या क्लिपमध्ये बोललो की पूर्वेश शूट करेल, मी ब्लॉग शूट करेन, पण उलटच चाललंय. मी व्हिडिओ घेतोय कारण तिथे पूर्वेश व्हिडिओ घेईल परेलला आणि मी तिथे फोन ब्लॉगचे क्लिप घेईन. तर इथले मी स्वरांजली म्हणतात तर मी म्हटलं मी थोडे क्लिप्स घेतो. इज्जत आहे. आता पुढे बघा तुम्ही राहा. सगळ्या क्लिप्स बघून घ्या मी घेतलेल्या. बरोबर ना, मी घेतलेल्या क्लिप्स बघा. ब्लॉगमधल्या क्लिप्स मला इज्जत द्या. फोन पण आम्ही म्हणजे गणपतीची आरती पण झाली ती पण तुम्हाला दिसेल याच्यात. येस, छोटीशी झलक दिसेल. बाकी बाकी स्वरांजलीचे 2-3 गाणी वाजवले ते दिसतील. स्वरांजलीसाठी एक लग्न बाई. चला पुढे बघूया. भेटूया आपण. तर गाईस तुम्ही क्रेन बघताय. ही क्रेन, या क्रेनवरनं गणपती त्या ट्रकमध्ये जाणार. ॲक्सिडेंट होते होते बचा. ह्याच्याने गणपती उचलणार त्या ट्रक. सुरतचा विघ्नेश्वर तुम्ही आता बघितला. आता परेल वर्कशॉपला जातो. आता आम्ही आलो आहे स्टुडिओ विजय आर खातूला,
जिथून आपला सुरतचा अजून एक गणपती निघतोय. नाव पण विसरलो मी, नाव तुम्हाला कळवतो. तर आता इथून एक हा दुसरा गणपती आम्ही कव्हर करतोय. चावी दाखवतोच ते चालतं. घराची अरे दादाला चावी द्यायला आलो. हा त्या ब्लॉगमध्ये पटकट होणार आहे. तर सुरेशने मला धर्म संकटमध्ये टाकले. गणपती रेडी आहे, सगळं ओपन केलं आहे आणि गणपती आता ट्रॉलीवर बसवत आहे. हा सेकंड गणपती निघतोय. तो पहिला आम्ही गेलेलो परेल वर्कशॉपला, तो अजून काही निघालेला नाही आहे. हां, तर विघ्नेश्वरचा शूट करून आता आम्ही इथे आलो आहे आणि इथे आम्ही शूट करू आता. तर आता तुम्हाला डायरेक्ट गणपती दाखवतो. माझी बडबडसाठी जर तुम्हाला काही इंटरेस्ट नाही, गणपतीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे मला माहिती आहे, तुम्ही आला गणपती बघायला. चला राज. तर काय आता तुम्ही वलसाडचा गणपती होता ना, वलसाडचा राजा बोलले. हा गणपती कुठला होता मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतो, खाली मेसेज करायला कारण मी विसरलो आहे. कारण इतके आता सुरतचे 4 गणपती निघाले आहेत. एक कलागंधामधनं, एक कांबळी आर्ट्समधनं, एक स्टुडिओ विजया खातूमधनं आणि राजनजाडच्या कारखान्यामधनं पण आज एक सुरतचा गणपती निघतो. टोटल 4 सुरतचे गणपती निघतात. असं वाटतंय मुंबईमध्ये सुरतचा महाआगमन सोहळा चाललेला आहे. आणि आताचा जर तुम्हाला शॉट आवडला असेल तर त्या शॉटसाठी, त्या गणपती बाप्पासाठी नक्की लाईक करा. हा शॉट यायच्या आधी मला पूर्वेश बोलत होता चल निघूया बस झालं. मी बोललो नाही थांब, मला असं वाटतंय की थांबलं जरा, आणि थांबणं वर्थ इट झालं. हा शॉट खूप चांगला आला. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा दुसरा गणपती दाखवला. आता तिसरा राजनजाडचा जर नशिबाने आम्हाला भेटला तर आम्ही बघू. लेट्स सी व्हॉट हॅपन्स फर्दर. काय बोलत होता तुला? काय नाही बोलत. नाही बोल, घरी जायला बोलत होता. नाही मला काय बोलायचंच नाही. आता आपण वर्कशॉपला जाऊ, लक्षमचा गणपती बघू आपण. अरे सॉरी, आपण मराठीत बोलत होतो की हिंदीमध्ये? मराठीमध्ये. अरे ते सॉरी काही सुरतचे गणपती इतके जातात की मला वाटलं मी सुरतमध्ये, माझी गुजराती एक्सेंट निघाली. तर आता फायनल आम्ही परेल वर्कशॉपला आलो आहे. आम्हाला कॉल आला की गणपती निघाला, पण गणपती अजून होता तिथेच आहे. तर जसं तुम्ही बघू शकतात की ते बघा तिथे ते जे बँजोवाले दिसतात गाईस तुम्हाला, अरे गाईस ते बँजोवाले आहेत ना, तिथे ते बँजोवाले, ते बँजोवाले आहेत ना, ते ना बिचारे सकाळपासून त्रासलेले. सकाळी 11 वाजल्यापासून ते आले आणि किती वाजले माहिती आहे का? 3 वाजले. आता 3 तास झाले त्यांना तिथे, आणि आम्ही 3 तासात 2 गणपती बघून आलो. गणपती आला काय करणार.